आज नवरोबा एकदम खुश होणार कारण अशी मस्त भरली ढोबळी ऑफिसच्या डब्यात चाखायला मिळणार। भरल्या ढोबळीसाठी अशा लहान लहान पातळ सालाच्या गावरान ढोबळी घ्यायच्या। आता याला काय करते मी, मध्ये अशा चिरा देऊन घेते। शक्य असेल तर बिया काढा आणि पाण्यात टाकून ठेवा। मिरच्या कापून झाल्या। आता वाटण्यासाठी खलबत्त्यात घेऊयात सुकं खोबरं, लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर। याला जाडसर कुटून घेऊ। मस्त वाटण तयार झालं। सोबतच वाटीभर भाजलेले शेंगदाणे त्यांनाही जाडसर कुटून घेतलं। आता ढोबळीच्या मसाल्यासाठी ताटामध्ये घेऊयात दाण्याचा कूट। यामध्ये घालू तयार केलेलं वाटण, जिरेपूड, धनेपूड, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद आणि चिरलेली कोथिंबीर। याला मिसळून घ्यायचं। पुन्हा 2 चमचे तेल घालायचं आणि मिसळायचं। ढोबळीचा मसाला तयार। आता मिरच्या पाण्यातनं निथळून काढायच्या आणि या मिरच्यांमध्ये हा मसाला भरायचा। मसाला भरला की मिरची अशी मिटून घ्यायची। सगळ्या मिरच्या भरल्या, थोडासा मसाला शिल्लक आहे। आता फोडणी करायची आहे। त्यासाठी 2 चमचे तेल तापवलं। त्यामध्ये घालायची मोहरी, जिरं, हिंग, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि उरलेला मसाला। याला थोडंसं परतायचं। मग अर्धी वाटी पाणी घालायचं आणि मिनिटभर परतायचं। मग आता भरलेल्या मिरच्या घालायच्या, त्यांनाही 2-3 मिनटं परतून घ्यायचं। अगदी किंचित मीठ घालायचं, 1 कप गरम पाणी आणि याच्यावर झाकून याला मिरची शिजेपर्यंत वाफ द्यायची। 7-8 मिनिटांनी मिरच्या शिजल्यात, कोथिंबीर पेरली आणि आपली भरली ढोबळी तयार झाली। डिटेल रेसिपीसाठी यूट्यूबवर सरिताज किचन ढोबळी मिरची सर्च करा। अशाच रेसिपीजसाठी लाईक आणि फॉलो करा। हॅपी कुकिंग।